राज्यातील सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज सकाळपासून सोन्याच्या बाजारामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण झालेली आहे। या घसरणीमुळे आज सकाळपासून भरपूर ग्राहकांनी सोना खरेदी करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। जर तुम्हाला सोना खरेदी करायचं असेल, सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल, मुलीच्या लग्नासाठी सोनं खरेदी करून ठेवायचं असेल, तर तुमच्यासाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी दिलासा देणारी बातमी आलेली आहे। बघा, ग्राहकांना आता जवळच दिवाळी आलेली आहे, तर या दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव किती असणार, या दिवाळीपर्यंत तुम्हाला सोनं किती रुपयांना मिळणार, किती हजार रुपयांमध्ये किती तोळ सोनं मिळणार आहे, त्याची संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला देत आहे। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा कमी पैशांमध्ये अधिकचं सोनं मिळून जाईल। बघा, ग्राहकांना आज अनुभवी सराफाने दिलेल्या माहितीनुसार या 3 तारखांना सोनं स्वस्त होणार आहे। जर तुम्ही या 3 तारखांना सोनं खरेदी करायला सुरुवात केली, तर या ठिकाणी तुम्हाला सुद्धा कमी पैशांमध्ये अधिकचं सोनं मिळणार आहे। बघा, ग्राहकांना असं काय घडलेलं आहे की ज्यामुळे सोन्याच्या बाजारामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण पाहायला मिळालेली आहे। सोन्याच्या बाजारामध्ये सर्वात मोठी उलथापालट आज सकाळपासून पाहायला मिळालेली आहे। बघा, ग्राहकांना सोन्याच्या बाजारामध्ये उलथापालट होण्याची आणि सोन्याच्या भावामध्ये घसरण होण्याची प्रमुख 2 कारणे समोर आलेली आहे। या 2 कारणांमुळे आज सकाळपासून सोन्याच्या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उलथापालट झालेली आहे। 24 कॅरेटच्या सोन्यामध्ये, 22 कॅरेटच्या सोन्यामध्ये, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट या 4 प्रकारच्या कॅरेटच्या सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण पाहायला मिळालेली आहे। आता येत्या दिवाळीपर्यंत 24 कॅरेट सोन्याचा भाव काय असणार, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट सोन्याचा भाव काय असणार, याविषयी एक नवीन अंदाज जाहीर झालेला आहे। जर तुम्ही या अंदाजानुसार सोनं खरेदी करायला सुरुवात केली, तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला सुद्धा कमी पैशांमध्ये अधिकचं सोनं मिळून जाणार आहे आणि तुमचे ग्राहकांना भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून सुद्धा जाणार आहे। बघा, एकंदरीत आज सोन्यामध्ये किती हजार रुपयांची घसरण झाली, एकंदरीत 24 कॅरेट सोन्याचा भाव आज किती हजार रुपयापर्यंत पोहोचला, एकंदरीत तुम्हाला 24 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील याची माहिती अगोदर बघून घ्या। त्यानंतर जे नवीन अंदाज वर्तवण्यात आलेला आहे याची माहिती सुद्धा लगेच बघून घ्या। तत्पूर्वी चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून रोजची रोज संपूर्ण विश्वामधील सोन्या चांदीचे भाव तुम्हाला सुद्धा पाहायला मिळत राहतील। सोन्यामध्ये घसरण झाली की वाढ झाली याच्या बातम्या तुम्हाला रोजची रोज तुमच्या मोबाईलवरती, तुमच्या युट्यूबवरती या ठिकाणी पाहायला सुद्धा मिळत राहणार आहेत। बघा, ग्राहकांना सोने एक सुरक्षित धातू आहे, त्यामुळे आपण सोन्यामध्ये गुंतवणूक करत असतो, परंतु ग्राहकांना, ज्या ग्राहकांनी अगोदरपासून गुंतवणूक केलेली असेल आणि त्यांना वाटत असेल की सोन्यामधील गुंतवणूक सर्वात सुरक्षित आहे, तर त्या ग्राहकांनी लवकरच सावधान व्हायचं आहे। आपण जो विचार करत होतो तर तो विचार या ठिकाणी चुकीचा ठरल्याची माहिती सुद्धा मिळत आहे। म्हणजेच ग्राहकांना आपण विचार करत होतो की वर्षानुवर्ष सोन्याचे भाव वाढत जातील, सोन्यामध्ये विक्रमी वाढ होत जाईल, परंतु ग्राहकांना आपला अंदाज चुकीचा ठरत आहे। सोन्याच्या बाजारामध्ये अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत की ज्यामुळे सोन्याचे भाव कडेमोल होणार आहेत, सोनं सामान्य नागरिकांच्या खिशाला परवडेल इतक्यापर्यंत स्वस्त होणार आहे। त्यामुळे जर तुम्ही मागच्या 2 ते 3 महिन्यांपूर्वी सोनं खरेदी केलेलं असेल किंवा तुमच्याकडे तुमच्या आजी पंजे, त्यासोबत खापर पंजे असं पारंपरिक सोनं तुमच्याकडे शिल्लक असेल किंवा तुमच्या वर्षानुवर्ष खानदानी सोनं असेल, तर या ठिकाणी ग्राहकांना ते सोनं तशाच पद्धतीने राखून ठेवायचं आहे का ते सोनं मोडायचं आहे, जेणेकरून आपला तोटा होणार नाही, त्याची माहिती सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। त्यासोबत जे ग्राहक भरपूर दिवसांपासून सोनं खरेदी करो असा मनामध्ये विचार करत होते, तर त्या ग्राहकांना आज दिलासा मिळाल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे। त्यामुळे जर तुम्ही खरेदी करणारे ग्राहक असाल किंवा तुम्ही मोडणारे ग्राहक असाल, तर खरेदी करण्याच्या अगोदर आणि मोडण्याच्या अगोदर हा व्हिडिओ 1 मिनिटापासून ते शेवटच्या मिनिटापर्यंत व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी असा सल्ला देणार आहे की जेणेकरून तुमच्या पैशांची बचत होईल। जरी तुम्ही मोडणार असाल किंवा खरेदी करणार असाल, तर दोन्हीकडून तुमचा फायदाच करून देणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। जर तुम्ही ही माहिती अर्धवट पाहिली तर या ठिकाणी तुमचा तोटा होऊ शकतो, परंतु जर तुम्ही ही माहिती शेवटपर्यंत पाहिली या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होणार आहे। बघा, ग्राहकांना आता आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात की सोन्याचे भाव कशामुळे घसरणार आहेत, कारण लाखाची भरारी घेणारं सोनं आज तोंडावरती आपटल्याच्या बातम्या फिरत आहेत। तुम्ही सुद्धा सकाळपासून व्हॉट्सअपवरती, फेसबुकवरती, युट्यूबवरती मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या बघितलेल्या असतील। मगाशी
पेपरला सुद्धा बातमी आलेली होते, या न्यूज चॅनलला सुद्धा बातम्या फिरत होत्या। म्हणजेच या ठिकाणी ग्राहकांना सोन्याच्या बाजारामध्ये असे काय गोष्टी घडलेल्या आहेत की ज्यामुळे सोन्याचे भाव कोडीमोल होणार आहेत। बघा सध्याच्या स्थितीला जर पाहायला गेला तर जिओ असेल, एअरटेल असेल, वोडाफोन असेल, अशा ज्या कंपन्या आहेत या कंपन्यांना टक्कर देण्यासाठी भारतीय संचार निगम लिमिटेड म्हणजेच BSNL सध्याच्या स्थितीला ऍक्टिव्ह होत असल्याची माहिती मिळत आहे। तर याचा परिणाम या सोन्यावरती कशा प्रकारे होणार आहे, त्यासोबतच मोदी साहेबांनी असा काय निर्णय घेतलेला आहे की त्या निर्णयाचा थेट परिणाम या सोन्याच्या भावावरती होत आहे। त्यासोबत ग्राहकांना अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या माध्यमातून अशा कोणत्या गोष्टी घडवून आणण्यात आलेल्या आहेत की ज्यामुळे सोन्याच्या बाजारामध्ये सर्वात मोठी विक्रमी उलथापालथ होत आहे, त्याची माहिती बघून घेऊयात। त्यासोबत ग्राहकांना तुम्ही जर आज सोनं खरेदी केलं तर तुमचा फायदा होईल की तोटा होईल, तुम्ही 8 दिवसानंतर सोनं खरेदी केलं तर फायदा होईल का तोटा होईल, आणि आम्ही 3 तारखांना ज्या 3 तारखा घोषित करणार आहोत त्या 3 तारखांना सोनं खरेदी केलं तर तुमचा फायदा कशा पद्धतीने होणार आहे तुम्हाला ती माहिती पुराव्यासहित देणार आहे। परंतु ज्या ग्राहकांना आता जवळ आलेल्या दिवाळीला सोनं खरेदी करायचं असेल तर त्या ग्राहकांनी एकतर दिवाळीला सोनं खरेदी करायचं आहे का अगोदरपासून खरेदी करून ठेवायचं आहे त्याची माहिती देऊन टाकतो। बघा ग्राहकांना आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून GST कमी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता आणि तो निर्णय सध्याच्या स्थितीला लागूच आहे। म्हणजेच मागच्या 10-12 दिवसांपूर्वी हा निर्णय घेण्यात आलेला होता, तेव्हापासून सध्याच्या स्थितीला हा निर्णय लागूच आहे। बघा परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, या GSTचा आणि या सोन्याच्या भावाचा कवडीमोल सुद्धा संबंध नाही, कारण ग्राहकांना या सोन्यावरती जो GST लावण्यात येतं तर तो GST 3% असतो, हा GST कधीच कमी करण्यात येत नसतो। त्यामुळे या GSTचा परिणाम या सोन्याच्या भावावरती कसलाही होणार नाही। म्हणजेच एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की काही ठिकाणी बातम्या फिरत होत्या की GST कमी झाल्यामुळे सोन्याचे भाव कमी होणार। बघा ग्राहकांना GST सोन्यावरती एकदाच लावला जातो, GST कमी करता येत नाही आणि जास्त करता येत नाही, तो GST वाढवण्यासाठी आणि कमी करण्यासाठी याच्यासाठी खूप मोठी प्रोसेस आहे। त्यामुळे आपल्या राज्यामध्ये आणि आपल्या देशामध्ये सोन्यावरती जो टॅक्स आहे तर तो टॅक्स परफेक्ट आहे, तो टॅक्स कमी होणार नाही आणि जास्त होणार नाही। परंतु या GSTचा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनामध्ये रोज ज्या गोष्टी लागत असतात याच्यामध्ये कपडे, साबण, अंगाची साबण असेल, कोलगेट असेल, ब्रश असेल, टूथपेस्ट असेल, शॅम्पू असेल, त्यासोबत डोक्याला लावायचं खोबरं तेल असेल, डाळे असतील, मसाले असतील, तेलाचा डबा असेल, विविध प्रकारचे मसाले असतील, मीठ असेल, मैदा असेल, साखर असेल, हरभरा असेल, म्हणजेच एकंदरीत किराण्याचे सर्व साहित्य आणि दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला ज्या ज्या गोष्टी लागत असतात तर अशा सर्व गोष्टींच्या किमती या GST मुळे कमी होणार आहेत। परंतु याचा आणि सोन्याचा कसलाही संबंध नाही, त्यामुळे ग्राहकांना आपणवरती विश्वास ठेवू नका। परंतु ग्राहकांना तुम्ही म्हणाल की या GST मुळे सोन्याचे भाव कमी होणार नाहीत, मग या सोन्याचे भाव कशामुळे कमी होणार आहेत? बघा ग्राहकांना तेच कारण तुम्हाला सांगत आहे, त्यामुळे ग्राहकांना हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। जे ग्राहक शेवटपर्यंत पाहतील त्या ग्राहकांना समजणार आहे की सोन्याचे भाव कशामुळे घसरत आहे आणि अजून सोन्यामध्ये किती हजार रुपयांनी घसरण होईल, मग आपण आता सोनं खरेदी करावं का दिवाळीला सोनं खरेदी करावं याचा परफेक्ट तुम्हाला निर्णय घ्यायला मी मदत करणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बघा ग्राहकांना जर तुम्ही विचार केला, बघा आता थोडासा विचार करून बघा, 2020 मध्ये जर कोणी सोनं खरेदी केलेलं असेल, म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणी जर 2020 मध्ये, 19 मध्ये, 18 मध्ये, सरासरी आता 2025 सुरू आहे, 26 आता जवळच आलेला आहे, आता 25 म्हणलं तर सरासरी 2020 किंवा 2015, बघा 2015 ते 2025 या 10 वर्षांच्या पट्ट्यामध्ये जर तुमच्या घरामध्ये कोणी सोनं खरेदी केलेलं असेल तर त्यांना फक्त विचारा की 24 कॅरेटचं सोनं तुम्ही 2020 मध्ये किती रुपयांना खरेदी केलेलं होतं, तर ते तुम्हाला डायरेक्ट सांगून टाकतील की आम्ही 2020 मध्ये 24 कॅरेट 10 ग्रॅम, बघा 24 कॅरेटचे 10 ग्रॅम म्हणजे 1 तोळा सोनं, आपल्याकडे तोळा म्हटलं जातं, काही भागांमध्ये ग्रॅमवरती याचा अंदाज लावला जातो। म्हणजे 1 ग्रॅम असेल, 8 ग्रॅम असेल, 10 ग्रॅम असेल, 12 ग्रॅम असेल, काही ठिकाणी ग्रॅमवरती सुद्धा या गोष्टींचा व्यवहार केला जातो। परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये तोळ्याचा हिशेब केला जातो। बघा या 1 तोळ्याची किंमत म्हणजे 24 कॅरेटच्या 1 तोळ्याची किंमत 2020 मध्ये सरासरी 46,000 रुपयांना प्रति तोळा होता। बघा ग्राहकांना तुम्हाला सुद्धा आठवत असेल, तुमच्या शेजाऱ्यामध्ये कोणाचं लग्न कार्य झालेलं असेल किंवा तुमच्या घरामध्ये कोणाचं तरी लग्न कार्य झालेलं असेल तर तुम्हाला सुद्धा अंदाज असेल की 20 मध्ये सोन्याचा भाव सरासरी बघा 46-47,000 रुपये होता। त्यानंतर ग्राहकांना 2021 मध्ये या 24 कॅरेट सोन्याचा भाव सरासरी 56,000 रुपयापर्यंत पोहोचलेला होता। म्हणजे एका वर्षामध्ये 10,000 रुपयांची वाढ झाली। त्यानंतर 2022 मध्ये या 24 कॅरेट सोन्याचा भाव 68,000 रुपये होता। म्हणजे ग्राहकांना
सरासरी विचार केला तर 10 ते 12,000 रुपयांची वाढ या पुढच्या एकाच वर्षामध्ये झालेली होते। त्यानंतर 23 आणि 24 या 2 वर्षांच्या कालावधीमध्ये थेट 20,000 रुपयांची वाढ झाली होती। म्हणजेच ग्राहकांना या 68,000 रुपयावरून सोनं 78,000ला गेला आणि 24 मध्ये सरासरी 80, 85, 87 पर्यंत पोहोचलेला होता। परंतु या 2025 मध्ये सोन्याने रॉकेटचा स्पीड घेतला आणि रॉकेटच्या स्पीडने 1,12,000 रुपयापर्यंत पोहोचलेलं होतं। परंतु ग्राहकांना रॉकेटच्या स्पीडने वाढणारं सोनं आज रॉकेटच्या स्पीडने घसरलेलं आहे। बघा, या रॉकेटच्या स्पीडने सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण झाली। त्यामुळे आज सकाळपासून खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांमध्ये या ठिकाणी आनंदाचे मोठ्या प्रमाणामध्ये उत्साहाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळालेले आहे। बघा, ग्राहकांना एकंदरीत सोन्याचा भाव काय असेल, सोन्यामध्ये किती हजार रुपयांची घसरण झाली, तुम्ही कधी सोनं खरेदी करायचं आहे, दिवाळीला केलं तर फायदा होईल का अगोदर केलं तर फायदा होईल किंवा या सराफाने दिलेल्या 3 तारखांना घेतलं तर फायदा होईल, याचा मुहूर्त, वेळ आणि कधी खरेदी करायचा आहे त्याची संपूर्ण डिटेल आता 1 मिनिटामध्ये बघत आहोत। त्यामुळे इथपर्यंत व्हिडिओ पाहिलेला आहे, अजून 2 मिनिटं वेळ काढा आणि 2 मिनिटाचा महत्त्वाचा वेळ देऊन फक्त हा एकच व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला 100% अंदाज येऊन जाईल की हा अंदाज बरोबर ठरतोय का खोटा ठरतोय। कारण ग्राहकांना एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेस पंजाबेड साहेब अंदाज देत असतात की या दिवशी पाऊस पडेल, या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडेल, त्यावेळेस 100 आणि 100% पाऊस सुद्धा पडत असतो। त्याचप्रमाणे कांद्याचे भाव, बटाट्याचे भाव, वांग्याचे भाव कधी वाढतील कधी घसरतील याचा अंदाज सुद्धा आपल्याला व्यापारी लोक देत असतात। एकंदरीत म्हणजे जे ज्या क्षेत्रामध्ये असतात त्यांना त्या क्षेत्रामध्ये 100% अंदाज असतो, कारण वर्षानुवर्ष त्यांनी त्या क्षेत्रामध्ये काम केलेलं असतं, त्यामुळे त्यांना याचा परफेक्ट अंदाज येऊन गेलेला असतो। बघा ग्राहकांना, एकंदरीत आता आपण सविस्तर माहिती सांगत आहे। जर तुम्ही या 3 तारखांना सोनं खरेदी केलं तर फायदा होणार आहे, कारण आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। याच बैठकीमधून हा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। बघा, सोन्याचे भाव एकंदरीत कमी होत आहे, कारण सध्याच्या स्थितीला अमेरिका असेल, भारत, चीन, युरोप असेल अशा देशांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालेलं नाही। सगळ्यांमध्ये मैत्रीचे संबंध चांगले झालेले आहेत आणि हे जे व्यापार युद्ध सुरू होतं तर ते व्यापार युद्ध मागच्या 2 ते 3 महिन्यांपूर्वी संपलेलं आहे। त्यामुळे एकंदरीत सर्व पंतप्रधानांचे, एकंदरीत सर्व नागरिकांचे संबंध चांगले झालेले आहेत, त्यामुळे आयात निर्यात करायला अडचण येत नाही। बघा, ज्यावेळेस बाजारामध्ये एखादी वस्तू जास्त प्रमाणामध्ये येत असते त्यावेळेस त्या वस्तूची किंमत घसरत असते, त्याचे भाव पडत असतात। त्याचप्रमाणे सोन्यामध्ये सुद्धा आहे। बघा, ज्यावेळेस या खाणींमधून सोन्याचा साठा सापडत असतो, या खाण्यांमधून सोन्याचा पुरवठा केला जात असतो, त्यावेळेस एकंदरीत सोनं जास्त होत असतं आणि जास्त सोनं झाल्यामुळे सोन्याचे भाव 100% घसरत असतात। म्हणजेच ग्राहकांना सध्याच्या स्थितीला सुद्धा अशाच गोष्टी घडलेल्या आहेत की बाजारामध्ये जास्त सोनं झालेलं आहे आणि ग्राहकांकडे कमी सोनं राहिलेलं आहे, त्यामुळे सोन्याच्या बाजारामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण पाहायला मिळत आहे। सोन्याने लाखाचा टप्पा पूर्ण केलेला होता, लाखाची भरारी घेतलेली होती, परंतु लाखाचा टप्पा पूर्ण करणारं सोनं आणि लाखाची भरारी घेणारं सोनं आज पुन्हा एकदा घसरलेलं आहे। तर या घसरणीमुळे आज सकाळपासून ग्राहकांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे। बघा, ग्राहकांना 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट या 4 प्रकारच्या कॅरेटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घसरण झालेले आहे। तर ही घसरण किती हजार रुपयांची झालेली आहे त्याचीच माहिती देत आहे। बघा ग्राहकांना, आता तुम्हाला कारणे सांगतो, त्यानंतर आपण भाव बघून घ्या। बघा ग्राहकांना, सोन्याचा भाव हा शेअर मार्केटच्या ग्राफवरती आधारित असतो, म्हणजेच ग्राहकांना ज्यावेळेस शेअर मार्केटचा ग्राफ वरती जात असतो त्यावेळेस सोन्याचे भाव वाढत असतात, परंतु ज्यावेळेस शेअर मार्केटचा ग्राफ घसरत असतो त्यावेळेस सोन्याचे भाव सुद्धा घसरत असतात। बघा ग्राहकांना, एकंदरीत या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती देत आहे, त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमची या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। आता बघा ग्राहकांना, या ठिकाणी आपण सर्व कॅरेटच्या सोन्याचे भाव बघत आहोत, परंतु कारणांपैकी पहिलं कारण शेअर मार्केटचा ग्राफ आणि दुसरे कारण म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या माध्यमातून काही वस्तूंवरील टेरिफ कमी करण्यात आलेला आहे, त्यामुळे सोन्याच्या भावामध्ये सुद्धा घसरण होत आहे। बघा ग्राहकांना, आज 24 कॅरेट सोन्याचा भाव सरासरी 1,12,000 रुपयापर्यंत पोहोचलेला आहे, म्हणजेच मागच्या 2 दिवसांच्या तुलनेमध्ये या ठिकाणी 1500 रुपयांची घसरण पाहायला मिळत आहे। 22 कॅरेटच्या सोन्यामध्ये 600 रुपयांची घसरण, 18 आणि 14 कॅरेटच्या सोन्यामध्ये 750 आणि 800 रुपयांची घसरण पाहायला मिळत आहे। बघा ग्राहकांना, सोने हा एक सुरक्षित धातू आहे। तुम्हाला जर सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्या, त्यानंतर खरेदी करायला सुरुवात करा, कारण अंदाज हा अंदाज असतो, याच्यामध्ये काही गोष्टी बदलू शकतात, त्यामुळे तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्या, त्यानंतर सोने खरेदी करायला सुरुवात करा, जेणेकरून तुम्हाला तोटा होणार नाही। हा व्हिडिओ एज्युकेशन पर्पज